भाग 3. सावी स्टूडियो मध्ये बोलत असते. तो दोस्त लोग जल्दी से फोन करो, मैं इंतजार कर रही हूँ. चला आपला पहिला कॉलर. हाय, हु इज दिस? हाय सावी, मी वैशाली. हाय वैशाली, काय करतेस तू सध्या? मी एका IT कंपनीमध्ये जॉब करते. वाव, ग्रेट. तर तू कोणाच्या प्रेमात आहेस? प्लीज शेअर कर. ओ येस, मी राकेशच्या प्रेमात आहे. गेली 7 वर्ष आम्ही एकत्र आहोत. तोच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. अरे वा, कधी करताय लग्न? लवकरच. कुठे भेटलात तुम्ही? आम्ही कॉलेजमध्ये भेटलो. त्यानंच मला प्रपोज केलं आणि मी त्याला स्वीकारलं. वाव, खरंच छान वाटलं डिअर. थँक्स फॉर शेअरिंग युअर फर्स्ट लव्ह स्टोरी. मी तुला आणि राकेशला सेंट्रल मॉल पासेस देतीये. एक न्यू इव्हेंट होतोय लव्ह बर्ड्स साठी. सो एन्जॉय अँड अगेन थँक्स डिअर. थँक्स सावी, तुझा व्हॉइस ऐकायला खूप छान वाटतो. थँक्स. ओके बाय. चला, अजून कोणी आहे? चला, मी तर अजून नाही पडले प्रेमात. मलाही अनुभव करायचा आहे प्रेमाचा. आपण त्यात पडल्यावर गिटार वाजतात, हृदय धडधड करते. किती भारी. मलाही खरंच असं होतं का ते बघायचंय. अरे दादा, अजून तू तिथेच? तुझा रेडिओ आणि तू, एवढं काय आहे तिच्या व्हॉइस मध्ये? तू हरवून जातो. नाही माहित ग, खूप जवळची वाटते ती मला. फ्रेश होतो तिचा आवाज ऐकून. एकदा तरी तिला नक्की भेटावं असं वाटतं. अरे ती एक सेलिब्रिटी आरजे आहे आणि अजूनपर्यंत ती गुलदस्त्यात आहे. तिनं कधीच स्वतःला पब्लिक समोर नाही आणलं. तुला कधी भेटायची? पण सावी नावाच्या मुली खूप गोड असतात. तो लेडी हॅरी पॉटरचा विचार करू लागतो. चल तू जा, मी उठतो. सत्या उठून आवरून ऑफिसला येतो. तसाच तो शूटिंगच्या इथेच असतो. कसं चाललंय सगळं? ठीक आहे ना? ऍड डायरेक्टरला विचारतो. येस सर, डोंट वरी. सावीने मला फोन केला होता आधीच. सगळं नीट अरेंज झालंय. थँक्स. वा, नशीब म्हणजे ती नसून देखील ती सगळं हँडल करते. ग्रेट. तो लगेच कॉल करतो, पण ती काही उचलत नाही. तो पुन्हा रेडिओ ऐकू लागतो. सो मित्रांनो, खूप साऱ्या स्टोरी ऐकल्या, त्यावरून सगळं खूप छान वाटतंय. ज्यांना पासेस मिळाले त्यांनी एन्जॉय करा. मला असं वाटतं, प्रेम ही मनात असलेली एक सुंदर भावना. जो आपल्यावर मनापासून प्रेम करतो, आपण त्याच्यावरच प्रेम करावं, कारण तो आपल्याला कधी दुःखी ठेवणार नाही असं मला वाटतं. चला, माझी निघायची वेळ झाली. ओके बाय. आज पुरतं एवढंच. अलविदा. राम राम. ती थांबून एक मोठा श्वास घेते. ती बाहेर पडते. साजन, यू? येस, सरप्राईज. तू येणार नव्हतास, कसा आलास? इन्व्हिटेशन आजच्या पार्टीचं सगळ्यांना द्यायला. तू येते आधी? येस डिअर, येणार ना. आता मी निघतीये. तो रावण माझी वाट बघत असेल. व्हॉट? रावण? माझंही काही नाव असेल ना? नाही, आपकी तो बात ही अलग है. ती त्याचे गाल ओढते. मी निघतीये, बाय, भेटू संध्याकाळी. ती तशीच ऑफिस मध्ये येते. केबिन मध्ये बसते. मॅडम? काय रघु? बोलवलं आहे तुम्हाला. बरं, एक कॉफी आण ना. खूप कसं तरी होतंय, पण तुम्हाला अर्जंट बोलावलं आहे. काय कटकट आहे. चल निघ. मी येऊ का? येस प्लीज. तुम्ही बोलावलं? हो. तो तिच्याकडे पाहत राहतो. रेड चेक्स, फॉर्मल फुल स्लीव शर्ट अँड ब्लॅक जीन्स, नो मेकअप. तिचा चष्मा. नवीन कामाचं सगळं फायनल केलंय. बऱ्याच डील फायनल केल्यात. तू पुढच्या कामाला लाग. एवढंच. ओके? ओके. ती उठते. तिला लगेच चक्कर आल्यासारखे होते आणि ती पटकन खाली बसते. आई. ती डोळे बंद करते. काय झालं तुला सावी? काही बोलशील का? हे पाणी घे. थोडी चक्कर आली. रघु? हा मॅडम बोला. तू पर्स मधली कॅडबरी आण आधी. सावी, तू ओके आहेस? सर प्लीज. शांत राहा ना. ती रागात बोलते. मी तुला चांगलं विचारतोय, तू माझ्यावर काय चिडते विनाकारण? कर तुला काय करायचं ते, मी अजिबात लक्ष देणार नाही. असं म्हणून तो त्याच्या फाईल मध्ये काम करू लागतो. ती वैतागून उठू लागते. पुन्हा चक्कर येते.
आणि ती डोकं टेकून टेबलवर बसते. तो तिच्या जवळ येतो. सावी, तू काही खाल्लंस का? नाही. हे कसलं वागणं? एक तर उशिरा यायचं, त्यात काहीच खायचं नाही. कसली मनमानी? असं काय करत होती? तुला खायला वेळ नाही मिळाला? हे नाटक नाही ना कसलं तुझं? सर, नीट बोला. यू जस्ट बॉस. माझी आई व्हायचा प्रयत्न नाही करायचा, ओके? एका मुलीशी कसं बोलायचं हे कळत नाही का तुम्हाला? काम काय होत राहतील. माणूसही तेवढाच महत्वाचा असतो. ती तशीच उठते आणि बाहेर निघून येते. चुकलं का काही माझं? ही का चिडली एवढी माझ्यावर? उगाच. जाऊ दे, नंतर बघू. काम करू थोडं. किती फरक आहे दोघींच्या बोलण्यात, आरजे सावी आणि ह्या सावीमध्ये. हिला स्वप्नातही तिच्यासारखं जमणार नाही. लेडी हॅरी पॉटर. तीही तशीच तनतन करत येते. काय माणूस आहे? मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे राहिलं बाजूला, वेगळंच काही. ती कॉफी पिऊन कामाला लागते. मॅडम, हे तुमच्यासाठी. आता काय आहे? सँडविच आहेत. सत्या सरांनी पाठवले आहेत. नको म्हणू नका, मी इथेच ठेवून निघतोय. त्यावर एक चीट असते, ती उघडते. माझा राग खाण्यावर नको काढू. खाऊन घे, बरं वाटेल. मी सॉरी बोलणार नाही, चूक माझी नव्हती, ओके? तिला हसायला येतं. ती सँडविच खाऊ लागते. सावी सगळी काम आवरते, निघणार असते. हॅलो साजन, बोल ना. मी खाली आलोय तुला घ्यायला, लवकर ये. तू पण ना. आले, थांब. सर, मी निघतीये. फायनल झालेलं मेल केलंय, प्लीज चेक करा. मी निघतीये. एवढं बोलून ती फोन ठेवून देते. सत्या पुन्हा चिडतो. तो तसाच खिडकीत उभा राहतो. त्याला दिसतं सावी कोणाशी तरी जास्तच जवळ जाऊन बोलत असते. 5 मिनिट बोलून ती त्याच्या गाडीवर बसून निघून जाते. कोण असेल तो? बॉयफ्रेंड? त्याच्या मनात खूप खटकतं. त्याचा मूड जातो सगळा. तोही आवरून रागाने निघून जातो. साजन तिला घरी सोडतो. तिथेच थांबतो. थोड्याच वेळात मॅडम आवरून येतात. एक लॉंग वन पीस, पीच कलर, नो चष्मा. तो तिला पाहतच राहतो. निघायचं? हो चल. साजन तिला घेऊन घरी जातो बर्थडे पार्टीसाठी.